स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। आज दुःखांकित बातमी कानावर आली। ज्या मुकुंदनगरमध्ये काम करत असताना, महानगरपालिकेचं काम करत असताना ज्या धीरज भैया परदेशीचं घातकी हल्ला झाला आणि त्या घातपातामध्ये आज धीरज भैया परदेशी यांचा मृत्यू गेला। त्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्यावरती मी प्रथमतः निषेध करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। यामध्ये मी शिवसेनेकडून जाहीरपणे मागणी करतोय, ज्या मुकुंदनगरमध्ये त्याच्यावरती हल्ला झाला त्या मुकुंदनगरमध्ये त्याचा अंतिम विधी झाला पाहिजे आणि महानगरपालिकेची जी 35-40 गुंठे जागा त्या मुकुंदनगरमध्येच आहे, उद्या या जिहाद्यांकडून त्या मुकुंदनगरमधील महानगरपालिकेच्या जागेवरतीही ताबा हा होऊ नये। भविष्यात त्यालाही तोंड द्यावं लागेल। त्या परिस्थितीचा अभ्यास करून मी एक सांगतो, त्या जागेला आणि त्याच जागेवरती महानगरपालिकेच्याच जागेवरती धीरज भैया परदेशी यांचा अंतिम विधी व्हावा आणि त्या जागेला धर्मवीर धीरज भैया परदेशी अमरधाम हे हिंदूंचं अमरधाम होईल। तिथे जेवढे नगर आहेत, बोरानगर आहे, गजराज नगर आहे, ज्या हिंदूंच्या वस्तीवाड्या आहेत, ज्या हिंदूंचे नगर आहेत, त्या हिंदू कमीत कमी 80 ते 90 हजार हिंदूंची संख्या आहे। त्या हिंदू सर्व बांधवांना तिथे ते अमरधाम उपलब्ध होईल, कारण आपल्या नगरमध्ये निप्ती नाक्यावरतीच एक अमरधाम आहे आणि ह्याच अमरधाममध्ये सगळे हिंदूंचं अंतिम विधी होतो। तरी ते एक जर महानगरपालिकेने धीरज परदेशी यांच्या नावाने जर तो निर्णय घेतला तर तो बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि आम्हाला शिवसैनिकांना एकनाथ शिंदे साहेबांची एक शिकवणूक आहे, हिंदू आणि हिंदुत्व ह्या शिकवणीवर आम्हाला अभिमान आहे। मी आज माझ्या सगळ्या तमाम शिवसैनिकांच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगतो की ह्या बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे। धीरज परदेशी यांच्या नावाने तिथे अमरधाम झालाच पाहिजे आणि ही माझी एकट्याचीच मागणी नसून तमाम हिंदू जनतेची मागणी आहे। मी हे बोलतो आणि थांबतो। पुन्हा एकदा धीरज भैया परदेशी यांच्या आत्म्यास शांती लाभो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।